प्रभु येशूना कहानीमा आपण सर्वांचं स्वागत. हाय सत्यकथा 2000 वर्षपूर्वी घडनी. हाय त्या महान व्यक्तींनी जीवन कथा से ज्यांना जीवन व महान उपदेशसनी मानवता इतिहासवर प्रभाव करा. त्यासनी सत्यकथा 4 पुस्तक समा ज्यासले आम्ही शुभवर्तमान म्हणतस. त्यावेळेस लूक नावना वैद्यने त्या नामातून एक पुस्तक लिखेलसे. त्यासनी दरेक घटना साक्षीसना आधारवर लिखेलसे. लोकनी गोष्टी दियेला शेतस जेणेकरीने प्रभु येशूले ऐकानं व त्यासना आश्चर्य कामेलसे देखानं व त्यासना अनुभव कसा होता ते समजानं. गया 2000 वरीसमा त्यासना जीवननं आणि शिक्षणनं दुनियाभરના लोकसले कसं प्रभावित कर. करोडो लोकसले येशूंना मांगे चालायले स्वतःसले अर्पण करत व त्यासनं जीवन प्रभु येशूंनी बदली दिधं. तुम्ही येशूना जीवननी हाई गोष्ट ऐकताना त्यासना चमत्कारी जन्म, स्वर्गना दूतसनी घोषणा आणि खूप जुना भविष्य सांगणारासना भविष्यवाणीना बारामा जाणशात. प्रभु येशू कितला अधिकारतून परमेश्वरना राज्यना बारामा सांगतस, लोकसले सत्यमार्ग दाखवतस. त्यासना विरुद्ध कित्येक लोक वही गयात, पण त्यासना जीवनवर कसा बदल टाकतस ज्या त्यासना ऐकतस. आपण ऐकशाल प्रभु कसं दुष्ट आत्मासले हुकूम देतस, निसर्गले ताबामा ठेवानी शक्ती ठेवतस, कितलाक आश्चर्यना काम करतस. लोकेसनी त्यासना वरन प्रेम जाहीर करस की त्यासनी आजारी व दुःखी लोकेसले बरा करात आणि त्यासना जीवनमा शांतीनं वातावरण निर्माण कर. शेवटी त्यासना घटनासतून तुम्ही दुविधामा पडशात की त्यासने कैद व मृत्यू कसा व्हायना. आते ऐका, आपण येशूनी गोठनी सुरुवात करूत. त्या दिवसमा कैसर ऑगस्ट हाऊ रोमन साम्राज्याना सम्राट होता आणि मोठा हेरोद राजा हाऊ यहुदा प्रांतना राजा होता. नासरेत गावमा एक कुमारीना तठे गॅब्रिएल दूतले पाठव. ती कुवारी नाव मरिया होतं. दूत तिना जवळ बोलनात आणि सांग, मरिया भेऊ नको, कारण देवनी कृपा तुनावर होईल से. तुले दिवस राहतील आणि तू पोरेले जन्म दिशी, त्यानं नाव येशू ठेव. आई कसं होई, मी तर कुवारीच आहे. पवित्र आत्मा तुनावर उतरी, त्यामुळे पवित्र पोरेले मोठा देवना पुत्र म्हणती. त्यांना राजना शेवट होणार नाही. दिवस निघी गयात. मरियम गर्भवती राहिनी आणि अशी बातमी वनी की तिनी मोठी चुलती एलिझाबेथ व तिना पती झकरिया यासले एक पोर वयनी. मरियम धुळना कच्चा रस्त्यावरतून घाईघाईतून त्या म्हातारा जोडपासना गावमा गई. इलिशिबा, मरिया, ए मरिया, तू सर्व बायासमा जास्त धन्य से आणि ज्या पोराले तू जन्म दिशी तो धन्य. कारण की जवळ मी तून अभिनंदन कराना आवाज आहे का, तवय मना पोट मना लेकरूने आनंदमा उडी मारी. मरियमले खूपच खुशी व्हायनी. मना जीव देवले थोर मानस आणि मना आत्मा देव जो तारणारा त्यानामा मना जीव आनंद मानस. आतेपासून सर्व पिढ्या माले धन्य म्हणतील. जन्मभावानी वेळ जवळ वनी होती. मरियम घर परत गई. त्या दिवसमा रोमना सरकारने जाहिरात काढी की इस्रायलनी त्यासनी कब्जा करेला प्रांत यामा बदल करा अशी जबरदस्ती करी. नासरेत माना सर्व लोक ऐका. कैसर ऑगस्ट त्यांना अशा हुकूम से की गलिली आणि यहुदिया या सर्व देशसमा खानेसुमारी लिखामा येवाले जोय. म्हणून सर्व शहर समा आणि गाव समा आपापली सर्व नाव निशी लिखाले सर्व लोकेशनी येवान. मरियम आणि तिना नवरा योसेफ या दोन्ही नाव नोंदवा करता गदडावर बसीसन. डोंगर रस्तातून एक आठवडामा त्या बेथलेम गावमा गया. त्यात ते पोहोचना तर ते त्यासले राहावाले घर नाही होतं. जसजशा तिना पोटमा दुखावा व्हावाले लागना, शेवटी एक गोठामा बाळले जन्म दिना. गावना बाहेर मेंढ्या चालणारा मेंढपाळ खेतमा राहीन रातना त्या आपणा मेंढ्यासना कळपनी देखरेख करत होता. एकदम अचानक प्रभुना दूत त्यासना जवळ उभा राहिना. ते काय शे, ते काय होतं. तो प्रकाश काय से सगळा आकाशमा फैलायल से. देवदूत, तो देवदूत से. दूतसनी घबरायला मेंढपाळसले सांग, तुमनी वाजता आज दावीदना गावमा तारनर जन्मेल से.
तो ख्रिस्त प्रभू से. चला आता आपण बेथलेम जाऊ, जे दावीदनं गाव शे आणि जी गोष्ट प्रभूनी सांगेल शे ती देखू. ही बातमी ऐकानंतर मेंढ्या चालणार असले खूपच आनंद व्हायना. ज्युएश पूर्वज लोकेसनी त्यासले शिखाडेल होतं की एक दिवस मसीहा तारणारा जन्माले ई आणि तो लोकेसना पापनी भरपाई कराले त्यानं बलिदान करीन म्हणून त्या सगळा घाई गर्दी करीने त्या नवीन जन्माना येईल बाळनं दर्शन करायला गया. मेंढपाळ घाईघाईमा गयात आणि मरिया योसेफ व बाळ येशू जटे गव्हाडमा कपडामा विटाळेसन ठेवेल होतं ते त्यासनी शोधी काढ. नंतर मेंढपाळसले सांगामा येईल होतं त्यानुसार त्या सगळ्या गोष्टी ऐकीने आणि देखीने देवनं गौरव आणि स्तुती करीने परत गयात. पुढे मोशेना नियमशास्त्राना आधार प्रमाणे त्यांना शुद्धीकरणना दिन पूर्ण होताच ते त्याले यरूशलेममा लई वनात, कारण त्यानं अर्पण करान होतं. तरुण कुटुंब गच्च भरायला मंदिरमा गया होता, तेच आपण धर्मन मूळ स्थान म्हणतस. प्रभूना नियमशास्त्राप्रमाणे दरेक पहिला जन्म व्हायल पुरुष पवित्र सांगामा येस असं लिखेल से त्यानुसार होल्यांना अथवा कबूतर यासना यज्ञ करावा, जसा त्यासने प्रवेश करा भक्तिमान सिमन त्यासले भेटना. पवित्र आत्माने शिमोनले वचन दियल होतं की तो जो पावत मसीहानं दर्शन नाही लेस तो मराव नाही, तो सगळा आपला पापसनी माफी करीन. परमेश्वर येशू देवना निवाडेल से हाय देखेने शिमोननी त्याले हातमा धरीने परमेश्वरनी प्रार्थना करी. हे देवबा, तू आते तुना वचन प्रमाणे तुना सेवकले शांती थई जाऊ दे. यानी वाचता की मना डोयासनी तुना उद्धार देखेल से या बाळकले देवनी निवाडेल से. तुमने दोन्हीसले आशीर्वाद मिळो. पुष्कळ महिन्यानंतर ते नव कुटुंब त्यासना घर परत नासरेतमा फिरणं. देश खेड उत्तर दिशामा मरियम सतत बाळकना जन्मना असाधारण घटनासना विचार करीत होती आणि या सर्व गोष्टी तिने तिना मनमा गुप्त ठेवात. वेळ निघत गई आणि येशू 12 वर्षना व्हायना. कुटुंबाना जवळ वलांडण सण साजरा करायला यरूशलेममा गया. हाव सण देशना इतिहासनी घटनामा जोडायल होता, त्यामा त्यांनी उजवणी होत होती. उजवणीना शेवट ते घर परतना तवय रस्तामा त्यासले समजणं की येशू पुत्र त्यासना जवळ नाही होतात. खूपच चिंतामा पडेला मरियम आणि योसेफ यरूशलेममा येशूना तपासमा होतात. शेवटी त्यासने प्रभू येशूना स्थान शोधी काढ. प्रभू मंदिरमा धार्मिक शिक्षक माणससना 16मा बसेला होतात. ज्या सगळ्यासनी त्यासनं प्रवचन समजदारीने उत्तर ऐक ते ऐकीसन हैराण व्हायनात. अशा प्रकारे प्रश्न विचारणारा आऊ कोणा पोऱ्यासे. जवळ त्यांना मायबापनी त्याले देख तवय त्यासले नवय लागणी. त्यांनी मायने त्याले सांग, पोऱ्या तू आमना बरोबर असं का बरं वागणं. तुना बाप आणि मी खूप दुःखी व्हायचं तुला देखी राहणूत. तुम्ही मला देखी राहण्यात हाय कसं काय. मी मना बापना कामा रावाले पाहिजे हाय तुमले माहित नाही का. मग येशू त्यासना बरोबर नासरेतले गया. मग तो तठे ज्ञानथी शरीरथी आणि देवनी व माणसनी कृपाथी मोठा व्हायना. तवय तिबेरियन सम्राट रोमनना 15वा वर्षमा येशू 30 वर्षना होतात. परमेश्वरनं वचन योहानले प्राप्त व्हायनं, जो मरियमनी चुलती अलिशिबाना पोऱ्या होता. योहानने मोठा लोकसमुदायले संबोधित कर की तुम्ही सगळा तुमना पापना प्रायश्चित्य करा आणि पाणीमा बाप्तिस्मा लेवा आणि परमेश्वरमा आपलं समर्पण करा. त्याले बाप्तिस्मा देणारा योहान असं लोके म्हणत. तुमना पाप थई दूर भवा आणि बाप्तिस्मा ल्या, मग देव तुमना पापनी माफी दी. आपला पापनाबद्दल पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा ल्या, म्हणजे परमेश्वर तुमना पापनी क्षमा करी. संदेश का यशयाना पुस्तक मा असं लिखेल से कोणीतरी जंगल मा असं बोली राहणं, देवनी वास्ता वाट तयार करा. त्याले येवानी वास्ता वाटा सरळ करा. प्रत्येक दरी भरा, प्रत्येक टेकडी आणि डोंगर सपाट करा. रस्ता सरळ करा आणि ओबड धोबड वाटा सपाट करा. मग पठ्ठी मानवजात देव न करेल तारण देखती. मग आम्ही काय करव. हा ते आमले सांग आम्ही काय करावं अशी तुनी इच्छा से. ज्यानाकडं 2 कुडच्या सेतस त्यांनी ज्यानाकडं काहीच नाही से त्याले 1 देवानी, आणि ज्यानाकडं खावानं से त्यांनी बी वाटी खावानं. गुरुजी,
हामे जकातदार सेतस, हामे काय करव? तुमले जे नेमी दिएल से त्यांना थई जास्त लेऊ नका. गर्दीमा रोमी सिपाई होतात आणि त्यासले भी प्रश्न विचाराना होतात. मग आमना बारा मग काय आम्ही काय करव? जबरदस्ती थई कोणापायी पैसा लेऊ नका आणि कोणावर खोटा आरोप लावू नका. तुमना पगारमा तुम्ही समाधानी राहा. हे तू आमले सांग, तू ख्रिस्त शे का? मी तुमना बाप्तिस्मा पाणी वारी करस, परंतु कोणीतरी येई रायना तो मनातही मोठा से. मी त्यांना जोडासना बंद सोडायला सुद्धा लायक नाही से. तो तुमना बाप्तिस्मा पवित्र आत्मावारी आणि हिस्तोवारी करी. त्याने हातमा आपला रवै साफ करानी वाजता आणि गहू आपला कोठीमा भरानी वाजता सुपड से. तो नई वलानारा इस्तोमा भुस्सा शिलगाई दी. जवळ सर्व लोकसनी बाप्तिस्मा लिधा. प्रभू येशू सुद्धा बाप्तिस्मा लेवाले नासरेथीन यार्देना किनारावर वनात. प्रभू येशू पाणीना बाहेर वनात तवय ते प्रार्थना कराले लागणार. त्याच क्षणमा पवित्र आत्मा कबूतरना रूपमा उतरना आणि स्वर्ग माथून अशी आकाशवाणी उभेणी की, हाव मना पुत्र शे, ज्यानावर मी खूप खुश शे. येशू परमेश्वरना आत्मानुसार जंगलमा गया. नंतर 40 दिवस पावत शैतान त्यासनी परीक्षा करीत राहना होतात. त्या दिवसमा तो उपाशी होता आणि शैतान त्यानाकडे उना आणि सांग, तू जर देवना पोऱ्यासे तर या दगडासना भाकरी बनावाना हुकुम कर. प्रभुने उत्तर दिधं की पवित्र शास्त्रमा लिखेल से, अशी लिखेल से, माणूस फक्त भाकर थईच वाची असं नाही, पण देवना प्रत्येक शब्द थई. मग शैतान त्याले उत्सावर लय गया आणि त्याले जगमान सर्व राज्य एकच क्षणमा देखाडीसने सांग, मी तुले आऊ बठा अधिकार आणि आई बठी मालमत्ता दिसू. आई सर्व माले सोपी दिएल से. मना मनमा येईल त्याले मी आई बठ दिसू. जर तू मना पाय पडशी तर आई बठ मी तुले दिसू. अशी लिखेल से, तुना जो देव से त्यानाच तू पाय पड आणि त्यानीच सेवा कर. नंतर तो त्याले यरुशलेममा लय गया. मंदिरना शिरोभागमा त्याले उभं कर. मग त्याले सांग, तू देवना पोऱ्यासे ते आठीन खाल उडी टाक. धर्मशास्त्रमा असे लिखेल से, देव त्यांना दूत असले तुनी चांगली काळजी लेवाना हुकुम करी. आखो लिखेल से, तुना पायसले दगडासनी ठेस लागाले नाही जोये, म्हणून त्या तुले त्यासना हातेवारी झेली धरतील. प्रभू जो तुना देव यांनी परीक्षा लेऊ नको. प्रभू येशूना आत्मपरीक्षण व्हावानंतर प्रभूच्या नासरेथमा तो लहानना मोठा होईना तठे तो गया. आठवड्याना एक दिवस ज्याले पवित्र दिवस म्हणतस, येशू यहुदी असाना मंदिरमा पोहोचणार, जे भक्तीनं आणि शिक्षणनं ठिकाण होतं. मंदिरा पुढाऱ्यांनी सांगावरून त्यांनी ग्रंथपट वाचा. देवना आत्मा मनावर से, कारण त्यांनी गरीब सले चांगली बातमी सांगणी वाजता माले निवाडेल से. त्यांनी माले पकडेल सले सोडावना वाजता आणि आंध्यासले डोळ्या देवाना वाजता धाडेल से. ज्यासले सताडवामा येईल से त्यासले स्वतंत्र करानी वाजता आणि टाइम येई जायल से देव त्यांना लोकेसले वाचाडी. तो चांगला बोलस. आव शास्त्रलेख तुम्ही ऐकी राहनात म्हणून तो आज पुरा व्हायल से. शास्त्रलेख खरा ना, पण नुसतं मसीहाच आई वचन पुरा करी. आम्ही कसं समजतो? संशयी तुम्ही माले आई म्हण लावशात, हे डॉक्टर तू स्वतःलेच बरं कर. तुम्ही माले बी म्हणशात, ज्या गोष्टी तू कपर्णहूममा कर्यात त्या तू तुझ्या गावमा राहस तठे बी कर. मी तुमले आई सांगस की कोणता बी संदेश आपला गावमा प्रसिद्ध होत नाही. या शब्दातून प्रभू येशू स्वतः ओळखाय गया. ते मसीहासे आणि आपला लोकेसले वाचाड नकार से. भविष्य वक्ता, अरे हाऊ ते अधर्म शे. तो स्वतःला काय समजत? तो सुधारणा मुलगा नाही का? त्याने अखेन जाऊ दे त्यांना संगे. प्रभू येशूले लोकेशना टोळासने डोंगरवरून खाली पाडाना प्रयत्न करा, परंतु त्या गर्दीमाथून निघीसन आपला रस्ता धरीने निघी गया. जसजसं प्रभूने धार्मिक कार्यमा प्रगती होईनी, त्यासना चेलासनी संख्या पण वाढणी. ज्यासले प्रभूना राज्यना प्रसार करायला तयार कर होतं. गालिलना समुद्रना किनाऱ्यावर त्यासले जाळं धावता देख आणि त्यासना जवळ 2 होड्या बी होत्या. त्यासना नाव शिमोन, पेत्रस, याकूब आणि यौहान होतं. प्रभू येशू त्या होडीस माथून एक होडीमा बसणार. ती शिमोननी होती व सांग की हिले दूर लई जा.
मग त्यासने होडीमा बसीसन लोकेसले उपदेश करा. बोलानं संपावर त्यांनी शिमोनले सांग, नावले खोल पाणीमा पुढे लई जावा आणि मग तू आणि तुना जोडीदार मासा धरानी वाजता तुम्ही जाळे हेटे सोडा. ओ गुरुजी, आम्ही रातभर कष्ट करीस ने बी काहीच धर नाही, पण तुम्ही सांगे राहनात म्हणून मी मनी जाई सोडस. येशू होडीमा जावानंतर मासा मारणारसनी त्यांनी जे सांग होतं त्यानं पालन कर. जाळं मासासनी इतलं भराय ना की ते फाटाले लागणं. याकोब, योहान, तुम्ही नाव इबागलिया आणि हामले थोडी मदत करा लवकर. मग जवळ त्या वनात तवय दोन्ही होड्या भरायला होत्यात इथल्या की त्या बुडाले लागण्यात. हाय अद्भुत घटना देखीसन शिमोन आणि पेत्रस खुश व्हायनात आणि प्रभूना आदर करीसनी त्यासना पाया पडणार. प्रभूजी, मनाकडे थीन तुम्ही दूर जावा, मी पापी माणूस से. भ्याव नको, आतिथय तू माणसेसले धरसी. प्रभू येशूनी पूर्ण रातभर प्रार्थना करीसने 12 लोकेसले निवडात व शिष्य बनाडात. ज्यासले परमेश्वरना सुसमाचारना प्रचार कराले तयार करत होतं त्यासने देवनं वचन सांग. मासा मारणारा समा प्रभूनी पेत्रस, आंद्रियास, याकूब आणि यहोन्ना यसले निवाड. त्यासने फिलिप, बर्थलमय, जकातदार मत्तय, अल्फेना पोऱ्या याकोब यसले बी निवाड. सिमोन ज्याले जिलोत सांगित होतात याकोबना पोऱ्या यहुदा इस्कारियतले बी निवाड, जो विश्वासघाती निघना. लोके येशूनं शिक्षण ऐकाले यहुदियाथीन आणि यरुशलेमना आजूबाजूना गावासमाथीन येत होतात. ते आजारमाईन बरं व्हावा करता आणि दुष्टात्माथीन सुटकारा लयवाले येत होतात, कारण त्यांनी कित्येक आश्चर्यना काम आणि कित्येक असले बरं करत होतं. हे देवा, आता आमले तुझी गरज से. कित्येक लोक परमेश्वरना राज्यना पारामा ऐकामा रुचिलेत होतात. येशूनं वचन हृदयले स्पर्श करत होतं. कित्येक असले चांगली वाट देखाडत होतात आणि ज्या त्यासना ऐकिलेत त्यासना जीवननं परिवर्तन होत होतं. येशूनी स्वतःले परमेश्वरना निवाडेल शे असं सांग. ज्या तुम्ही गरीब सेतस त्या तुम्ही धन्य सेतस, कारण देवनं राज्य तुम नसे. और ज्या तुम्ही भुक्या सेतस त्या तुम्ही धन्य, कारण तुम्ही तृप्त वस्यात. ज्या तुम्ही आते रडतस त्या धन्य, कारण तुम्ही हास्यात. धन्य तुम्ही जवळ लोक तुम्हाला द्वेष करतील, नाकारतील, तुम्हाला अपमान करतील आणि बरं वाईट बोलतील. असं जवळ लोक तुमले करतील तवय आनंद करा. देखा स्वर्गमा तुमले मोठा मोबदला भेटी, कारण त्यासना पूर्व संदेश टासले त्यासनी तसंच कर. 16, 17, 18, 19, 20 मनाकडे इतलंच आहे. काय तुमच्याकडे इतलंच आहे? ज्या आते तुम्ही मालदार सेतस त्या तुमले धिक्कार असो, तुमले तुमनी शांती भरीसनी मिळेल से. त्याले मालदार व्हावाले नाही पाहिजे, तो गांडाच व्हावाले जोय. आती ज्या तुम्ही हसतेस त्या तुमले धिक्कार असो, कारण तुम्ही दुःख करशात व रडशात. जवळ बठा लोके तुमले बरं म्हणतील तवय तुमले धिक्कार असो, कारण त्यासना पूर्वज खोटा संदेश देणार असले आसीच करीत. पण मी तुमले सांगस, तुम्ही तुमना दुश्मनवर प्रेम करा. काय? शत्रूवर प्रेम करा ना? ज्या तुम्हाला द्वेष करतस त्यासनी वास्ता चांगलं करा. ज्या तुमले शाप देतस त्यासले आशीर्वाद द्या. ज्या तुम्ही निंदा करतस त्यासनी वास्ता प्रार्थना करा. जो तुना एक गालवर मारस त्याले तुना दुसरा गालवर बी मारू दे. आणि जर कोणी तुना कोटलेस त्याले तुनी कुडची बी लेऊ दे. ज्या तुनाकडे मागतस त्या बठासले दे. जर कोणी तुनाकडती लेवानी इच्छा करस त्यांनाकडती ते परत मागू नको. लोके तुम्ही संग जसं वागानी इच्छा करतस तसंच तुम्ही बी त्यासनी संगे वागा. ते रोमी लोकेसना बारा मात्र नाही ना बोली राहे ना. ज्या अत्याचार करतास इतलाच काय, परमेश्वर आसांवर प्रेम बी करत नाही. तुम्ही कोणा न्याय निवाडा करू नका, म्हणजे तुम्हाला न्याय निवाडा कोण करणार नाही. कोणले दोषी ठरवू नका, म्हणले तुमले कोणी दोषी ठरवणार नाही. माफ करा आणि तुमले बी माफ करा माई. द्या म्हणजे तुमले देवामा येई, कारण ज्या माफथी तुम्ही मोजी दिस्यात त्याच माफथी तुमले परत मोजी दिथीत. हे देवा, तू आमले तुनी वाटवर चालड. ज्या तुमनावर प्रेम करतस त्यासनावर तुम्ही प्रेम कर, तर त्यामा तुमना उपकार तो काय, कारण पापी लोक बी आपणावर माया करणारावर माया करतस. ज्या तुमना चांगलं करतस त्यासनं तुम्ही चांगलं कर, तर त्यामा तुमना उपकार तो काय,
पापी लोक बी तसंच करतस. नाही, तुम्ही तुमना वैरीवर माया करा आणि त्यासनं चांगलं करा. परत मिळानी आशा नाही ठेवता उसनं द्या, मग तुमनं मोबदला मोठा होई आणि तुम्ही मोठा देव ना पोऱ्या वशात. कारण तो उपकार नाही मानणारा आणि वाईट यासनी वास्तवी चांगला से. जसा तुमना बाप दयावान से तसा तुम्ही बी दयावान व्हा. ज्या लोकेस्मा प्रभू येशूनी लोकप्रियता वाढत होती, धर्मगुरु सल्ले त्यासनं गरीब व मागासवर्गीय लोकेस्मा बसानं उठानं सहन व्हायनं नाही. पण शिमोन फरीसी या धार्मिक गुरु त्यासले अपवाद होतात. शिमोनने त्यांना एक मित्रले प्रभू येशूना बारामा जाणी लेवानी इच्छाशक्ती व्यक्त करी. या माणूसनी वयक करीले वाने माले आवडी. तुले वाटस का आऊ कदाचित मसीहा वई. शिमोनने प्रभूले त्यांना घर जेवणनं आमंत्रण दिलं. माहिती कराले की हाऊ तोच से का ज्यांनी यहुदी वाटदखी राहणार होतात. प्रभू येशू व शिमोन त्यांना घरवनात व दरवाजाजवळ चपला काढीसनी लवकर लवकर जेवण कराले जागासवर बशी गयात आणि येशूले मेजवानना स्थानवर बसाले सांग. सगळा बसीसेनी जेवण वाढानी वाटबघी राहणार होतात. एक पापी जीवन जगणारी बाईने असं ऐक की प्रभू येशू या घर जेवण करायला येईल सेतस ती एक अत्तरनी बाटली लैसनी तठेवनी. ते काय काय कर राहिने अठे माले मालूम नाही. ती बाई प्रभू येशूना जवळवणी व त्यांना पाय तिनी अश्रूतून धुवात व तिना लांब केसतून पाय पुसात व पायसना मुका लिधात. शिमोननी मनमाज विचार करा, आहू खरोखर भविष्यवादी राहता तर जी बाई त्याले हात लाई राहिनी ती कोण से कोणता प्रकारनं पापी जीवन ती जगी राहिनी आई त्याले समजतं. बाईनी अत्तरनी बाटली प्रभूनी आराधनानी भावनास्मा प्रभुना पायवर वेरी दिधी. प्रभू येशूनी तवय जेवण वाढणाऱ्यांनीकडे देख. शिमोन आई बाई कोणती से माले माहीत से. तुम्ही संग माले थोडे बोलान से. एक सावकारनं 2 कर्जदार होतात. एकले 500 रुपया देवाना होतात आणि दुसराले 50. पण कर्ज फेडाले त्यासन पा काहीच नाही होत. म्हणून सावकारनी त्या दोन्हीसले ते कर्ज लेवान सोडी देणं. मग त्यासनं बाई कोणता त्यानावर जास्त माया करी. माले वाटस की तो एक ज्यानं जास्त कर्ज माफ होईन. तू बरोबर सांग. तुले आई बाई देखास का. मी तुनी घरमा उनू तू मनी पायनी वाजता पाणी दिनं नाही. पण येणे आसोस्वारी मना पाय वल्ला करात आणि तिनं बालसवारी त्या पुसात. तू मन मुका लियसनी स्वागत कर नाही. पण मी मजारमा येवानंतर येनी मना पायना मुका लेवन बंद नाही कर. तू मना डोकाले तेल लाय नाही पण येनी मना पायसले सुगंधी तेल लाय. यानी वास्ता मी तुले सांगस हिना ज्या जास्त पापे सेतस त्या पापसनी माफी वही जायलसे. हिनी खूप माया करी पण ज्याले थोडा पापसनी माफी व्हस तो थोडी माया करस. मग येशूनी ते बाईले सांग, तुना पापसनी माफी व्हायलसे. तुना विश्वासनी तुले तारेलसे. शांती थी जा. काय व्यापारी, मासा मारणारा आणि व्यवसायी लोक प्रभूना उपदेश ऐकाले गालेल वनात. गर्दीमा थोडा शेतकरी होतात ज्यासले पिकसनी अनिश्चित परिस्थितीनी जाणीव होती. त्यासनी हजेरीना लिधे प्रभू त्यासले परमेश्वरना राज्यना 12मा सांगानी संधी मिळणी. पेरणारा त्यानं बी पेराले निघना आणि जवळ तो पेरी राहता तवय थोडं बी वाटावर पडणं आणि ते चेंदाई ग व आकाशमाना चिडासनी ते खाई टाक. थोडं बी खडकाळ जमिनीवर पडणं आणि ते उगावर सुकाई गय कारण तटे वलावा नाही होता. आणि थोडं बी काटासमा पडणं. काटा बी रोपणी संग वाढनात म्हणून रोपणी वाढ खुंटी गई. थोडं बी चांगली जमिनीवर पडणं आणि ते उगीसनी त्याले 100 पट पिकून. या दृष्टांतना 12मा प्रश्नांना उत्तर समजी लेवाले येशूना शिष्य येशूले गर्दीपासून दूर ली गयात. गुरुजी, जनसमुदायाला दाखला का बरं सांगतस. देवना राज्यना गुप्त गोष्टी समजानी बुद्धी तुमले दियेलसे पण बाकीना लोकेसले ती दाखलावारी सांगेलसे. यानी वास्ता की त्यासनी देखत असता देखू नये आणि ऐकत असता समजू नये. दाखलाना अर्थ आस्यासे. बी म्हणजे देवनं वचन से.
आणि वाटवरनं बी म्हणजे देवनं वचन ऐकणारास येतस. पण त्या ऐकानंतर सैतान येस आणि त्यासनी विश्वास धरीस नी मुक्ती मिळाले नाही जोय, म्हणून त्यासना मनमाथी वचन काढिलेस. खडकाळ जमिनीवर पडेल बी म्हणजे त्या यास येतस. ज्या देवनं वचन ऐकतस तवय ते वचन आनंद मालेतस, पण त्यासले मूय नाही राहस. त्या काही टाइम पर्यंत विश्वास धरतस आणि परीक्षाने टाइमले दूर वही जातेस. काटासमा पडेल बी त्या यास येतस. देवनं वचन ऐकतस, पण पुढे जाता जाता चिंता, धन व जीवनमाना सुखे यासनामुळे वाढ होत नाही व भरदार पीक देत नाहीत. चांगला जमीनमा पडेल बी त्या आशास येतस. वचन ऐकीसनी ते चांगले आणि आज्ञापालन करणारा मनमा पक्क धरी ठेवतस आणि धीरतही पीक देत जातस. प्रभू येशूने एक दुसरा दृष्टांत दिसन त्यांना अर्थ स्पष्ट करा, जो गालिलना रोजना जीवनवर आधारित होता. कोणी बी दिवा लावावर तो भांडावरी झाकतच नाही की पलंगनी हेटे ठेवतच नाही, तर मजारमा येणार असले उजाया देखावाले जोये म्हणून तो दिवटणीवर ठेवतस. प्रगट होणार नाही असं काही झाकेल नाहीसे, कळणार नाही आणि उघड होणार नाही असं काही गुपित नाहीसे. तुम्ही कशी ऐकतेस यांना बारामा जपा, कारण ज्यानीकडे से त्याले देवामा येई आणि ज्यानाकडे नाही से त्यानाकडे जे से ते बी त्यानाकडे थी काढी लेवामा येई. गुरुजी, तुमनी माय आणि तुमना भाऊ तुमले भेटानी इच्छा करीसनी बाहेर उभास येतस. त्यांनी त्यासले उत्तर दिनं, देवनं वचन ऐकणारा व ते पायणारा याज मना भाऊ आणि मनी माय सेतस. एक दिवस प्रभू येशू आणि त्यासना शिष्य होडीमा बसनात. दाखला पण भयंकर खवळी जाणारा. गालिल समुद्राना पार जावानं होतं. जवळ होडी निंगानी सुरुवात होईनी तवय प्रभूले झोप होणी. असं वाटस मोठं वादळ येणार से. हा तर मोठं संकट सारखं देखास. खूप वादळ वर नाव खूपच हालाले लागली. त्यामा बसेल असले बाहेर फेकी देवाईने अशी परिस्थिती निर्माण होईनी व संकट उभं राहणं. येशू झोपेलाच होता. पेत्रसने जाईने त्यासले उठाड. गुरुजी, गुरुजी, येशू आपण मरणार सेतस. पाणीना लाटा जोरमा ठोकाई राहणार. आपण पठा बुडसूत. हमले वाचाड गुरुजी. तव येशूने उठीसन वाराले व लाटासले धमकावा. तदनंतर समुद्र शांत व्हायना. आपण वाचूत. तुमना विश्वास कोठे से. तुफान शांत वयनावर येशू आणि त्यासना शिष्य समोरना गरसेकरना प्रदेशमा पोहोचनात. जशी होडी समुद्रना किनाऱ्याला लागणी थोस दूरवर एक डुकरसना टोळा त्यासनी देखा. नंतर प्रभू येशनी जमिनीवर पाय ठेवा. त्यासने मुलाकात वयनी तो गावना मुका मनुष्य होता. तो जमीनवर त्यासना समोर खाले पडना. येशू, परात्पर देवना पुत्र, मना तुला काय संबंध. मी तुले विनंती करास माले शिक्षा नको देऊ. तुन नाव काय से. हे प्रभू, आम्ही तुमले विनंती करतस. तू आमले नरकना डोह माजावाना हुकुम करू नको. आमले या डुकरेसना झुंडमा जाऊ दे. मग त्याने त्याला जाऊ दिलं. तेव्हा भूते त्या माणसामातून निंगेने त्या डुकरासामा घुसलात. मग तो कळप धडक धावत जाईने कडावरतून खालते पडणार. तवे डुकरासना कळप कड्यावरतून सरोवरमा पडना आणि बुडी गया. चालणारा माणसे हाई देखेने रागमा मांगी गया. आठही चालता हो. तू जादूगार से हमले छोड़. या जगात ही चालता होय. भूतग्रस्त येशोना पायजवळ बसेला, कपडा पेरेला व शुद्धीवर येयला त्यासले देखाय ना.
जसं येशू तठेन जावाले लागना तेवढामा एक मनुष्यनी प्रभुना जवळ त्याले जावाने विनंती करी, जटे खोटे तू जाशी तठे मी तुने मांगे येसू, मारे तुना संग येऊ दे. तू तुनी घर परत जा आणि देवनी तुनी वाजता काय कर आई सांग. प्रभुनी त्याला जशी आज्ञा करेली त्यानुसार तो परत गया. जवळ जवळ तो गरसेकारांना प्रदेशमा गया. मग तो प्रभुने त्यांना जीवनमा बदल कसा आणा त्यांनी गोष्ट परत परत सांगत होता. कफरनहूमना एक खूपच गर्दीना शहरमा गालिलना समुद्रवर देवनी राज्यांनी गोष्ट शिकाले जनसमुदाय तयारीमा होतात. याहीर नामना एक मनुष्य तठेवाना तो सभास्थाना अधिकारी होता. त्यांनी येशूले पाया पडीसनी घर यावाने विनंती करी. येशू येशू मी तुला पाया पडस, मनी एकुलती एक पोरले वाचाळ. गुरुजी दया कर, ती फक्त 12 वरीसनीस आहे आणि ती मराले पडनीस. मेहरबानी कर मनी संगे चाल. येशू समुदायले मांगे सोडीने त्या अधिकाऱ्यांना बरोबर त्यांना घर गया. रस्त्यावर त्यासना घरना दोस्त त्यासले मिळणार. याईर माले माफ करा, तुनी पोर मरी गई, गुरुजीले कष्ट देऊ नका. येशू भ्याऊ नको, विश्वास धर म्हणजे ती चांगली होई. प्रभू येशूंना शब्दावर विश्वास ठेवणे याईर शांत व्हायना. नंतर त्या त्यासना घरबाजू निघणार. एक मोठा समुदाय छाती टोकेसने रडत होता. जवळ येशूने घरमा प्रवेश करा, येशूने त्या सगळासले बाहेर पाठवलं. त्यांना संगे याईर व त्यांनी बायको, येशूना जवळना शिष्य पेत्र, योहान आणि याकूब होतात. त्यासले एक पोरगी खाटवर पडेल दिसली. येशू खाली वळणार, तिना हात धरा व बोलणार, रडू नका, ती मरेल नाहीसे, झोप मासे. पोर उठ. त्या पोरीने तिना डोळा खोलात. मग खाटवर चांगली बरी वैसनी बसली. ती उठणी पण पोर उठणी, ती जिवंत व्हायनी. मी तुमले आज्ञा करस, आई पोरले थोडं खावाले द्या. आटे घडेल गोट कोरले सांगू नका. जवळ गालिले प्रभू येशू गया होतात. खूपच मोठा लोकेसना समुदाय एकत्र होत होता. लोके खूपच दयामायातून महान दयावान गुरुजीसले देखाले व त्यासना शक्तिमान संदेश ऐकायला येत होतात. मी तुमले सांगस, आपण काय खावं अशी तुमना जीवनी, की आपण काय पांघरावं अशी तुमना शरीरनी चिंता करू नका. कारण अनथई जीव आणि कपडासथई शरीर अधिक महत्व नसे. चिडासना विचार करा. त्या पेरतस नाही नि कापणी बी नाही करतस, त्यासना बा कणगी नाही नि कोठार बी नाही, तरी देव त्यासले पोसस. चिडासपेक्षा तुम्ही कितला तरी मोठाच येतस. आपण आपली काळजी करायलाच जोईजे. चिंता करा ही तुमना. आयुषनी दोरी हातभर वाढावाले तुमना मग कोण शक्तिमान से. जर धाकली गोड बी तुमनावारी होत नाही, तर इतर गोष्टीस बद्दल का बरं तुम्ही चिंता करतस. फुले कशा वाढतस यांना विचार करा. त्या कष्ट करतच नाही आणि काततच नाहीत, तरी मी तुमले सांगस, शल्मो बी त्यांना बठा वैभवमा त्यासनामा एकनी सारगावी राजेल नाही होता. जे गवत आज जंगलमा से आणि कालदी हिस्तोमा टाकतेस, त्याले जर देव अशा कपडा घालस, तर अहो अल्पविश्वासीन कितला खास करीसनी तुमले घाली. राजाना बारामा आखू. नंतर त्यासना चेलासनी त्यासनी जे जे कर होतं ते त्यासनी सांग. तवय तो त्यासले जवळ लईने बेसईदा नावना गावबाजू एकांत स्थळमा गया. हाई माहिती मिळवानंतर लोकसमुदाय त्यांना मागे गयात. तवय त्यांनी स्वागत करीने तो त्यांना बरोबर देवना राज्याविषयी बोलत होता. नंतर ज्यासले चांगलं भावानं होतं तो त्यासले चांगलं करत होता. नंतर दुपारले शिष्य सांगायला लागणार, गुरुजी लोकेसले जाऊ द्या, म्हणजे त्या आसपासना खेडासमा जातीत आणि जेवण आणि राहवानी व्यवस्था करतील. कारण आठे आपण एकाच जागावर येतस. तुम्हीच त्यासले खावाले देवा. पण आमनाकडे 5 भाकरी आणि 2 मासाच येतस. प्रभू येशूने त्यासना चेलासले हुकुम करा,
की लोकेसले 50-50 ना टोळ्यासमा बसाडा व प्रार्थना कराले त्यासने हात वर करा. जमीन पासून जो अन्न देश हे सृष्टीना राजा, हामना प्रभू, हामना देव, तू धन्य से. प्रभू येशूनी भाकरीसना तुकडा व मासातून टोपल्या भरी दिण्यात मग त्यासना चेलासले लोकांसना टोळामा वाटायला सांग. 5,000 लोके ज्यानामा बाया आणि 10 पोऱ्या बी होतात, खाईसने संतुष्ट व्हायना. चमत्कार से विश्वास ठेवाले अशक्य. प्रभू येशूना चेला त्या गर्दीमा जायसनी उरेल जेवण गोळा करायला लागणार व उरेला जेवणतून त्यासनी 12 टोपल्या भरी काढ्यात. एक दिवस प्रभू एकटाच प्रार्थना करीत बसणार होतात. त्या त्यासना चेलासना जवळ वनात व त्यासले विचार, लोके माले कोण म्हणतेस? पेत्रसने सगळासना कडून उत्तर दिनं, काही म्हणतस बाप्तिस्मा करणारा योहान, पण कित्येक म्हणतेस की तुम्ही एलियास येतस, आणि कित्येक म्हणतेस जुना भविष्यवादीस माना कोणी एक परत जिवंत व्हायल से. तुम्ही मला काय म्हणतस? तुम्ही सांगा मी कोण से? तुम्ही परमेश्वरना मसीहास येतस. आई तुम्ही कोणले सांगू नका. माणूसना पोऱ्यानी खूप दुःख सोसव आणि लोकेसने कडथी नाकारामा येव, मरण येव आणि तिसऱ्या दिनले परत जिवंत व्हावं. आई भावाले जोय. प्रभू येशूने त्यानं मरण क्रूशवर शे हाई गोष्ट पहिलेच सांगे होती. त्यासने हाय बी वचन दिनं होतं की मी तिसऱ्या दिवसाले मरेला मातून उठीन, पण त्या गोष्टीले त्यासना शिष्य समजू शकणार नाही. एक दिवस प्रभू येशू शिष्यसले हरमीन डोंगरवर लिगयात. संध्याकाळना थंड वातावरणमा पेत्र, याकोब व योहान या त्यासना जवळना शिष्य होतात. त्यासना जवळ प्रार्थना करता तो डोंगरवर गया. ओ कितनी चढान शे, मी थकी गऊ. तिन्ही चेला झोपी गयात. प्रभू येशू तर प्रार्थना करीत होतात. त्यासना चेहरा सूर्यासारखा तेजस्वी चमकू लागला व त्यासना कपडा प्रकाश सारखा धवळा चमकू लागला. पेत्रस, हाई काय वही राहणं? शिष्य जवळ जागना तर देख खूप जुनी भविष्यवाणी सांगणारा मुसा व एलिया दोन्ही प्रभूना जवळ गोष्टी करत देख. तू देवना हेतू पुरा करशी, तू यरुशलेम मा मरशी. जवळ पेत्र बोलना त्यानंतर ते संदेष्ट येशूले सोडीसनी निघी गयात. गुरुजी, आपण 8 सेतस आई कितलं चांगलं से. आपण 3 मंडप तयार करूत. एक तुम निवासता, एक मोशे निवासता आणि एक एलिया निवासता. तवय एक तेजस्वी ढगनी डोंगरले घेरी लिधा. घाबरीने थरथर कापता कापता येशूना शिष्यसनी ढगमातीन एक आवाज ऐका, हाऊ मना पुत्र शे, ज्याले मी निवडेल असे याना ऐका. या घटनांना लगेच थोडीच वार नंतर प्रभू येशू पेत्रस, योहान आणि याकूब यासले लीने चेलासकडे गयात. शैतानी आत्मातून त्रासेला एक युवकले लोकेसना गर्दीनी घेरी लिहिलं होतं. त्या वनात देखा. गुरुजी, गुरुजी, मी तुला दया करेस सांगच मला पोऱ्याकडे देख. दया कर, दया कर, त्याला मदत कर, कारण ते मना एकुलता एक पोरगसे. तो अशुद्ध आत्मा काढा. मी तुला चेलासले विनंती करी, पण त्यासना मारी काय बन नाही. अहो विश्वासहीन आणि कुटील पिढींना लोकेस व्हन. मी कोटवर तुम्ही संग राहू आणि तुम्हाला सुसू. तू तुना पोऱ्याले आठेलई. नंतर त्या भूतने पोरगाले जमिनीवर आपटी दिलं. येशूने त्या भूतले आज्ञा करी, यांना अंग माथी निघी जा. त्याच क्षणले तो पोरगा बरा होईना. हाव तो चमत्कार से. जवळ येशू आणि त्यांना शिष्य खेडामा पायी पायी फिरत होतात, तव एक माणूस वना व प्रभूले सांगू लागना, मी तुमना जवळ येस गुरुजी, पण पहिले मना घरवालासले निरोप दियेस. जो कोणी नांगराले सुरुवात करस नि मागल्या गोष्टीसनीकडे देखस असा कोणी बी देवना राजनिवासता उपयोगी नाही.
जो मनामांगे येवानी इच्छा करस तर त्यांनी स्वतःले नाकारव आणि आपला क्रूस खाम उचली लेवानी मनी मांगे येव. कारण जो कोणी त्यांना जीव वाचाडणी इच्छा करस तो त्याले गमाडी, पण जो कोणी मनी वाजता आपला जीव गमाडी तो त्याले वाचाडी. कारण माणूसनी बठ्ठ जग मिळावं आणि स्वतःले गमाड तर त्याले काय लाभ. जर कोणी मना बारामा आणि मना वचनसना बारामा लाज धरस तर त्यांना बारामा मनुसना पोऱ्याजवळ त्यांना स्वतःना आणि त्यांना बापना आणि पवित्र देवदूतसना गौरवमा येई तवय धरी. एक वखत गर्दीमा बसेला एक धार्मिक माणूसनी प्रभू येशूनी कसोटी लेवाना विचार करा. गुरुजी, सर्व काळानं जीवन मिळावा करता मी काय करायला पाहिजे? नियमशास्त्रमा काय म्हणेल से, तुना वाचामा काय येईल से? प्रभू तुना परमेश्वर पूर्ण हृदयातून, संपूर्ण प्राण व सामर्थ्य विश्वासातून प्रेम कर, जसं तू पडोसीना जवळ प्रेम करस. तुनं म्हणणं बरोबर से. आईज कर म्हणजे तू जगशी. धार्मिक पुढाऱ्यासले माहित होतं की प्रभू येशूना उत्तर बरोबर शे. स्वतःले हुशार समजीसनी येशूना दोष काढासाठी त्यासने विचार करा. मना शेजारी तो कोण? त्या सैनिक नाही. केसर बद्दल काय से? हाय माहित होतं की दलित लोकेसले ते आवडत नाही. प्रभू येशू त्यासले एक गोष्ट सांगायला लागणार. ऐकणारा लोकेसले ती समजामा कठीण नाही होती. एक सुमसाम रस्ता जो येरिहोकडे जाणारा बिलकुल सुना होता आणि त्या रस्त्याले लापरवाह लोके कितलाक दाव संकटमा फसाई जात होतात, कारण ती चोर व डाकूसनी जागा होती. एक माणूस यरुशलेम ते हटे यरीहोले जाय राहता. तो जात असता चोरसनी हातमा सापडना. चोरसनी त्यांना कपडा उतारीसनी त्याला खूप मार दिन आणि त्याला अर्धा मरेल रस्त्यावर टाकी गयात. मग एक याजक सहज त्या वाटतरी हेटे जात होता. त्यांनी त्या अर्धा मरेल माणूसले देख आणि दुसऱ्या बाजूले चालता व्हायना. तसंच एक लेवी बी तठे उन्हा, त्यांनी बी त्याले देख आणि देखीसनी दुसऱ्या बाजूले चालता व्हायना. मग एक शंभरूनी त्याच वाटधरी जात असता तो माणूस पडेल होता तठे उन्हा आणि त्या माणूसले देखीसनी त्या शंभरूनीले दया उनी. याना अर्थ काय? त्यांना तसा गरीब माणूस यहुदीनी मदत करीन का? तो त्या माणूसनी जोडे जास आणि त्यांना जखमासले तेलनी द्राक्षेसना रस लाईसनी त्या जखमा बांधस आणि त्याले त्यांना जनावरनावर बसाडीसनी धर्मशाळामा लयस आणि त्याले समायस. दुसरा दिनले तो 2 रुपया काढीसनी धर्मशाळाना समायनार माणूसले म्हणस, याले समाया आणि यानाथी जे काय तुम्ही जास्त खर्च करशात ते मी परत येवावर तुमले दिसू. तर मग चोरसनी हातमा सापडेल माणूसना शेजारी या तिन्हीच पैकी तुमना मते कोण व्हायना? तो त्यांनी त्यावर दया करी. त्याले येशूनी सांग, जा तू बी अशाच कर. मग तुम्ही बी अशाच करा. प्रभू येशू नेहमी एकटाच प्रार्थना करेत. एक दिवस त्यासना शिष्य एक विनंती लईने त्यासनाकडे उन्हात. आमले प्रार्थना शिकाडा, जसे योहानी त्यांना चेलासले शिकाड. जवळ तुम्ही प्रार्थना करशात तवय असं म्हणा, हे हामना स्वर्गमाना बाप, तुन नाव पवित्र मानामा येवो, तुन राज येवो, तुना इच्छे परमाने व्हावो, जसं स्वर्गमा तसं जमीनवर. हामनी रोजनी भाकर रोज हामले दे आणि हामले हामना पापसनी माफी दे, कारण हामे बी जो हामनं वाईट करस त्याले माफ करतस आणि हामले परीक्षामा आणू नको आणि हामले वाईट पासून सोडाव. प्रभू येशू त्यासना चेलासना जवळ कोठे बी जातस त्यासले नेहमी प्रार्थनाना बारामा शिक्षण देतस. ते त्यासले जरुरी होतं. मांगा आणि तुमले देवामा येई, देखा आणि तुमले सापडी, ठोका आणि तुम्ही वाचता दरवाजा उघाडामा येई. कारण प्रत्येक जण जो मांगस त्याले मिळस आणि जो कोणी तपास करस त्याले सापडस आणि जो कोणी ठोकस त्यानी वाचता दरवाजा उघाडमा येस. याना अर्थ काय? तुमनामा अशा कोण बाप से की जो त्यांना पोऱ्यानी मासा मांगा तर त्याले साप देस किंवा अंडा मांगा तर त्याले इच्छू देस. तुम्ही वाईट सेतस तरी बी तुमले तुमना पोऱ्यासले चांगल्या गोष्टी देवाना समजस, तर मग स्वर्गमाना बापनीकडे ज्या मागतस त्यासले तो कितलं खास करीनी पवित्र आत्मा दी. धन्य शेती माय जिने तुले जन्म दिदा आणि पाल पोस. ज्या देवनं वचन ऐकतस आणि ते ज्या पायतस त्याच खरा आशीर्वादित. ज्या लोके त्यासनी गोष्ट समजत नाही होतात त्या लोक त्यासने उत्सुकता ती वाट देखील रायना होतात. देवनं राज कशानी मायकसे, ते मोहरीना दानानी मायकसे. तो एक माणूसनी लिसनी त्यांना खेतमा पेरा, मग तो वाढीसनी त्यानं झाड व्हायनं आणि आकाशमा चिडासनी त्यांना फांद्यासवर खोपा तयार करात.
मला माहित नाही ते काय बोलतस. परंतु प्रभू येशूनं शिक्षण निश्चित लोकसले आव्हान देत होतं. पण त्यासना प्रेमळ स्वभाव धाकला पोऱ्यासले भी वश करीत होता. त्यासना पाय नजीक बसेने त्यासने गोष्टी प्रभू ध्यान लायसने ऐकत मग शिष्यासले सांगत. अडचणी येवाले नाही जोय आई अशक्य से, पण ज्यानामुळे त्या येतच त्याला धिक्कार असो. त्यांनी या धाकला समाना एकले अडथळा करावं, यानाथी त्यांना गयामा मोठ्या घटाना दगड बांधीसनी त्याला समुद्रमा टाकी देव, यामा त्यानं चांगलंच आहे. आमना विश्वास वाढवा. जर तुमनामा मोहरीना दाना एवढा विश्वास आहे तर तुम्ही या तुतीना झाडले तू मुई सगट उफडीसनी समुद्रमा लागी जा अशी सांगतास ते तुमना ऐकी. देव न राज कवय येईन, कवय येईन. देव न राज्य तुम्ही देखी सकाव नाही, ते दृश्य रूपमा येत नाही. कोणी तुमले म्हणाव नाही देखा ते तठेसे किंवा ते आठेसे, कारण देव न राज्य तुमना मासे. अशा टाइम येई राहना की माणूसना पोऱ्याना दिनसपैकी एक दिन देखानी तुम्ही इच्छा करशात, पण तो तुमले देखणार नाही. जशी वीज आकाशमाना एक बाजूमा चमकीसनी दुसरा बाजूपर्यंत चमकस, तसंच माणूसना पोऱ्यान बी आता दिनले व्हाई. पण त्यांनी पहिले खूप दुःख भोगव आणि या पिढीमाना लोकेसकरती नाकारामा येवा असं ते होणारच से. उच्चकारामा येई. प्रभू येशूले धाकला पोऱ्यासनी संगत खूपच आवडे. पुष्कळ वखत त्यासना शिष्य धाकटा पोऱ्यासले त्यासना जवळ येऊ देत नव्हतात. पण प्रभू येशू त्यासले प्रेमातून उचकी लेत होतात आणि मग त्यासना शिष्यसले दाखला दिसन समजाडत होता. जा आणि तू बी तसंच कर. धाकला पोऱ्यासले मनीकडे येऊ द्या, त्यासले रोकू नका, कारण देव न राज त्यासना सारखाच नससे. मी तुमले खरं सांगस, जो कोणी बाल्कनी सारखं देव ना राजाना स्वीकार करणार नाही त्यामा तो जाऊच शकाव नाही. जो मना नाव थी त्या बालकना स्वीकार करस तो मना स्वीकार करस, आणि जो मना स्वीकार करस तो ज्यानी माले धाड त्यांना स्वीकार करस. कारण तुमना सर्वसमा जो धाकला से तो बठास्थई मोठा से. एक दिवस प्रभू येशू आपला शिष्यांना जवळ जावाना होतात. इथला एक श्रीमंत धनिक पयत उन्हा आणि प्रभूना पायसमा पडना. त्याला माहित नाही होतं की मृत्यूना नंतर तो सदाकाळ परमेश्वरना संगे कसा राह सकस. बरं गुरुजी, सर्व कारण जीवन मिळवण्या करता माले काय करायला जोयजे. माले चांगला का बरं म्हणस. एक वाचून म्हणजे देव वाचून कोणी चांगला नाही. तुले आज्ञा माहीत सेतस. घरनी बाईले सोडीसनी दुसरी बाईनी संगे शरीर कर्म करू नको, खोटी साक्ष देऊ नको, तुना माय बापना सन्मान कर. या आज्ञा मी लहानपण तुनच सांगतो नो. अजून एक गोट तुले करानी जरूरच से. तुन्हा पा जे से ते पठ्ठ इकी दे आणि गरीब सले वाटी दे, म्हणजे तुले स्वर्गमा धन भेटी आणि चाल मनी मांगे ये. हवा श्रीमंत माणूस डोके खालती करीने दुःखी मनती चाला गया. प्रभूने त्याले जाता देख मग आपला शिष्यसले संबोधित करीने सांग. मालदार माणूसनी वास्ता देवना राजमा येवान कितलं कठीण से. मालदारसनी देवना राजमा येवान यानाथी उठले सुईना नाकामयी जावान सोपसे. मग कोण बचावाना शक्य से. जे माणूसनी वास्ता अशक्य से ते देवनी वास्ता शक्य से. त्यासना चांगला उपदेश थी आणि परमेश्वरांना शिक्षण बाबत समजना गरीब वर्गावर दया, या कारणतून प्रभू येशू ज्या ज्या ठिकाणवर गयात त्यासना जवळ लोकांना जमावा येत होता. एक दिवस प्रभू आणि त्यासना शिष्य एक शहरना जवळ उन्हात तटे एक आंधळा भिकारी रस्ताना बाजूमा बसना होता. अरे काय घडी राहणं, काय चाली राहणं. नासरेत ना येशू जोडे थे जाय राहना. येशू येशू दावीद ना पोऱ्या मनावर दया करा. प्रभू येशू थांबनात त्याला पुढे आणाले सांग. जवळ तो प्रभूना जवळ उन्हा प्रभूने त्याला विचार, मी तुनी वास्ता काय कराले जोय अशी तुनी इच्छा से. माले देखाले जोय. मग देख, तुना विश्वासनी तुले चांगलं करेल से. मी देखी सकस, मी देखी सकस, मी देखी सकस. या चमत्कार मायन प्रभू येशूनी साबित करा की तो परमेश्वरना पुत्र से. त्यासना शिष्यसनी त्याले मसीहा माना म्हणजे परमेश्वरना निवाडेल. प्रभू येशू यरुशलेम जाता वखत यरीहो शहरातून वलांडन सनी उजवणी करायला गयात. प्रत्येक जाग्यावर त्यासले आनंदित लोकेसना टोळक दिसना. त्या माईन पुष्कळ लोकेसनी विचार की आपणा पापसनी क्षमा करीसन कसं परमेश्वरना राज्यमा प्रवेश करतस. आऊ माणूस खरोखर देवना संदेष्टाच आहे. मना देव आणि मना गुरु मले वाचाड. हे देवा आमले वाचाड, आमले वाचाड. देवनी स्तुती हो. एक श्रीमंत परंतु बेईमान जकातदार जेनं नाव जक्कय होतं.
तो यरीहोમાં राहे तो प्रभू येशूले देखा करता खूपच उत्सुक होता, पण तो बटका होता आणि गर्दीना कारण तो प्रभूनं दर्शन लेवाले असमर्थ होता. म्हणून तो एक झाडवर चढना. तो जकातदार से. प्रभू येशू झाडना खाल उभा राहिना आणि वर देखेने सांग, जक्काय लवकर हेटे उतर, कारण आज माले तुनी घर रावाले येवानसे. मनी घर यानी घर कोणले रावाला आवडी. हाव जक्काय येशूले कसा ओळखस. खुशीमा जक्काय झाडवरून खाल उतरणार. प्रभूले त्यांनी घर येवाना आमंत्रण कर, पण गर्दीमा लोक हैराण होतात. जकात लेणार त्या समाजना लोकासले फसाडवामा प्रख्यात होतात. कोणता बी दुसरा धर्मगुरु जुलूम करणार, रोमी सत्ता वालासना प्रतिनिधी अशा लोकांना संगे दखायना न होतात. प्रभू येशूने जक्कायवर जे प्रेम प्रकट कर त्यांना त्यावर खूप परिणाम व्हायना. ऐका, मी म्हणणं अर्धधन गरीबसले देश, आणि जर मी कोणले फसाडीसनी काय लिहिल भाई तर ते 4 पट परत करस. मी हे विश्वास करत नाही. एक जकातदार त्याने जकात परत करी अशक्य से. आज या घरले मुक्ती मिळेल से, कारण आऊ माणूस बी अब्राहम ना पोऱ्या से. माणूस ना पोऱ्या ज्या दवडायल से तस ते असले देखाले व ताराले येल से. प्रभू येशूले यरुशलेमना भविष्याने माहिती होती आणि हे गोष्टीने त्यांना शिष्यसले गुप्तमा माहिती दिली होती. ऐका, आपण यरुशलेमले जाहीर राहिनोत. तठे संदेश ठाणी कडती लिखामा येला बठ्या गोष्टी पुऱ्या होणार सेतस. माले परराष्ट्रीयसना हातमा देवमा येई. त्या मनी थट्टा करतीत आणि माले लाजीरवानी वागणूक दिथीत आणि मनावर थुकतीत. माले फटका मारतीत, मना जीव लिथीत. पण 3रा दिनले तो मी परत जीवत होईन. प्रभू येशूने यरुशलेमले गदडावर बसीने जावाना निर्णय करा. 500 वर्षांनी भविष्यवाणी पुरी होईनी. ती है की एक विजयवंत राजा गदडावर बसीने तठे प्रवेश करणार होता. येशूना जवळपासना लोके आनंदमा त्याला आपला राजा म्हणायला लागणार. महिमा वो दावीदना पुत्रले. धन्य से तो राजा जो प्रभुना नावमा ई रहेना. धन्य से आमना पूर्वज दावीदना राज्यना आगमन. शांती, मानपान, आरोग्य. लोक समुदाय माथी काही पुढारी येशूनाकडे तक्रार करायला लागणार. गुरु, तुमना चेलासले गुपचूप राहावाले सांगा. मी तुमले सांगस, त्या जर गुपचूप राहनात तर दगडा आराया मारतीत. आमना राजा येल छे. त्यासने तुफानने शांत कर. होसन्ना दावीदला पोऱ्याले होसन्ना. त्याने मना पोऱ्याले बरं कर. तो महान राजा शे. त्यांनी मना डोळे उघडे. मग तो यरुशलेम शहरना जवळ उना आणि उभा राहिना. नंतर त्यांनी शहरकडे देखीसन विनाशनी भविष्यवाणी करी, कारण त्यासने त्याले मसीहा असं स्वीकारेल नाही होतं. निदान आज या दिनसमा शांतीने गोष्टी समजी लेतात तर कितलं चांगलं होतं. पण तू तसं कर नाही. पुढे तुना अशा दिवस येई राहनात त्या दिनसमा तुना दुश्मन तुना भोवती कोट बांधतीत आणि तुले घेरी लिथीत आणि 4 बाजू कडथी तुझा कोण मारा करतीत आणि या कोटसमध्ये तुना पुरा नायनाट करतीत. तुना आणि तुना लेकरे बायसना नायनाट करतीत आणि तुना मना दगडावरना दगड राहू देणार नाही, कारण तुनावरना दयाना टाइम तू वायखा नाही. वालांडना 1 हप्ता पहिले यरुशलेममा धार्मिक सभासना पहिले प्रभू येशू मंदिर माथीन अंगणमा उन्हात. मंदिर भक्तीनं स्थान होतं, पण पुजारीसनी त्या पवित्र स्थानमा बाजार भरानी परवानगी देल होती, जठे व्यापारी पैसासनी लेवान देवान करी राहतात आणि बळीना करता जनावरसले विकत होतात. माले 2 कबूतर विकत लेवाना शेतस. बकऱ्या मनाकडे चांगल्या मन्या बकऱ्या शेतस. प्रभूले रागवाना व्यापारीसन टेबल खुर्च्या फेकी देतात व त्या सर्वासले बाहेर हाकले देतात. अशी लिखेल से, मन घर प्रार्थनात घर होई, पण तुम्ही त्याला चोरसनी गुहा करी टाकेल से. तो मना जनावर असले हाकले नाही ना. त्याने थांबवा थांबवा. सैनिक असले बोलावा. सैनिक असले बोलावा. राजकारणी आणि धार्मिक गुरु यसनी लोकप्रियता देखीसने खूपच असंतोष व्हायना. माले समजी राहना की बहुतेक असनी त्याले राजा म्हणीसनी जाहीर करी दिएल से. राजा
भिकारी वेश्यासना आणि चोरसना राजा आम्ही त्यांना आवडी निवडी देखील सेतस. त्या येतस मत मांडतस जातस त्यासले आपण विसरी जातस. अंधारामा राहू नको. त्यांना मागे जाणारासनी संख्या दिनभर दिन वाढी राहिनी. आणि माले वाटस तो राजा से माले तुमले इशारा देवाना से जर या माणूसनी आठेही पुढे अशांती निर्माण करी तर मी तुमले जबाबदार धरसो. कदाचित त्यांना खरं होई. या गालिलियन माणूसले विरोध कराना टाइम येईल से. रोज प्रभू मंदिरमा उपदेश देत होतात. मनीकडे या, मन शब्दले ऐका. मन ऐका आणि तुमले जीवन भेटी. देव भेटाना काय से तवपर्यंत त्यांना शोध करा. तो जोडेसे तवच त्याले बलावा. दुष्ट माणूस त्यांना रस्ता सोडो आणि अधर्मी त्यांना खराब विचारसना त्याग करो आणि तो देवनीकडे वयो म्हणजे तो त्यांनावर दया करी. कारण देव त्याले भरपूर माफ करी. तुम्ही खुशीतही बाहेर जाशात आणि शांतीमा मिरवत निघशात. एक दिवस धार्मिक आगेवानसना लोकेशनी पुढे येशनी येशूना उपदेशले आणि आश्चर्याना कर्म कराले, अडखळण कर आणि त्यासले धमकी भरी. आमले सांग, तुले या गोष्टी सांगणं कोणता अधिकार से? अशा अधिकार तुले कोणी दिना? आता माले तुमले एक प्रश्न विचारू द्या. माले सांगा, योहानना बाप्तिस्मा देवाना अधिकार स्वर्गनीकडथी होता की माणूसनीकडथी होता? आता तुमले मी एक प्रश्न विचारस. बाप्तिस्मा देवाना अधिकार योहानले परमेश्वरने दिला होता का मनुष्यने? आम्ही काय सांगसू? जर आपण सांगसू देवकडे थीन होता तर हो आपले सांगी. मग तुम्ही योहानवर का बरं विश्वास नाही करा? जर आपण सांगसू हा माणूस शे तर लोक आपल्याला दगडे मारतील. कारण लोके योहानले भविष्यवक्ता समजतस. गोंधळमा येईल धार्मिक आगेवान येशूकडे उन्हात. हाय आमले माहित नाही कोठेन होता. तर मग मी कोणता अधिकार थी या गोष्टी करस ते मी बी तुम्हाला सांगत नाही. या धार्मिक गुरुसने दुष्टता समजेसनी प्रभू येशूने त्यासनाकडे लक्ष नाही लाव आणि एक गोष्ट सांगानी सुरुवात करी. एक दाव एक माणूस होता. त्यांनी द्राक्षेसना मळा लाया आणि तो माया माईले सोपीसनी बराच दिन घर सोडीसनी बाहेर गया. पुष्कळ लोक या दृश्यती परिचित होतात. हे द्राक्षसनी बाग डोंगरना किनारावर होती. या बगीचाना मालिक ती बटाईमा होतात आणि शर्त देत होतात बटाईदार खेतीना एक हिस्सा मालिकले देवाले जोय. जवळ द्राक्षे गोया करणं हंगाम उना तवय तो त्यांना नौकरले मायनीकडे काही द्राक्षे लेवानी वाजता धाडस. पण त्या माईनी त्या नौकारले मार दिना आणि त्याला रिकामा परत धाडी दिना म्हणून तो दुसरा नौकरले धाडस. पण त्या माईनी त्या नौकरले बी मार दिना. त्याला राजीरवानी वागणूक दिली आणि त्याला काय नाही देता परत धाडी दिना. नंतर मग तो द्राक्षेसना मयाना मालक द्राक्षेसना हिस्सा लेवाले तिसरा नौकरले धाडस. पण माईनी त्याला बी खूप मारीसनी जखमी करीसनी बाहेर फेकी दिना. नंतर मग द्राक्ष मयाना मालक स्वतःले म्हणाले लागना, मी आता काय करू? मी मना खाजगी प्यारा पोऱ्याले धाडसू. खात्री थी त्या मना पोऱ्याना मान ठेवती. पण जवळ माईसनी तो येई रायना अशी देख त्या एक दुसराले म्हणाले लागणार, हाऊ तो मालक ना पोऱ्यासे याले आपण मारी टाकूत आणि याने मालमत्ता बठी आपलीच व्हाई जाई. प्रभू आखो सांग. त्यासनी त्याले द्राक्षेसना मयाना बाहेर काढ आणि त्याले मारी टाक. मग द्राक्षेसना मयाना मालक या माईसन काय करी? तो येई आणि त्या माणसेसले मारी टाकी आणि त्यांना द्राक्षेसना मया दुसरा माईसले दी. तर मग या शास्त्र लेखना अर्थ काय? जो दगड बांधणारच नापसंत करा तोच सर्वात स्थळी महत्वाना बनी गया. हरेक जो या दगडावर पडस त्यांना तुकडा तुकडा होतीत आणि जर तो दगड एखादवर पडी तर त्यांना भुगा भुगा करी टाकी. काही धार्मिक आगेवान त्या समयले प्रभू येशूले पकडान विचारमा होतात. त्यासले माहित होतं की प्रभू येशूने गोष्टी त्याजलेच इशारा करत होती. परंतु प्रभूने लोकप्रियताले त्या घाबरत होतात. त्यामुळे त्यासने प्रभूले कसाडणी कोशिश करी. गुरुजी, तुम्ही सांगतास आणि शिकवतेस ते बरोबर छे. तुम्ही मनुष्यने तोंड देखीस नाही बोलतस, पण तुम्ही मनुष्यने करता देवनी इच्छा काय से यानं खरंच शिक्षण देतस. सांगा, रोमी सम्राटले कर भराना आमना करता कायदा से का? यहुदी लोक रोमी लोकसनी तिरस्कार करत होता. कारण त्यासना शहरवर त्यासने अधिकार लिधा होता. ते मानत होता की सम्राटले कर देवानं धर्मानं विरुद्ध से. जर प्रभू येशू त्या लोकसले मान्यता देतात मग प्रभूवर आपण दोष ठेवी शकतो आणि त्याले रोमन लोकसना हातमा पकडी देतूत. पण प्रभू येशूने लगेच जबाब दिधा, माले चांदीना शिक्का देखाडा. त्यानावर नाव आणि मुखवटा कोणाचे?
मग कैसर न जेसे ते कैसरले आणि देव न जेसे ते देवले भरा. याला तुमनं उत्तर कैसे? धार्मिक आगेवान प्रभू येशूसन्या गोष्टी ऐकीसन आश्चर्य करायला लागणार. एक दिवस प्रभू येशू मंदिરના बाहेर लोकेसले परमेश्वરના करता भेट चढवताना देखी राहतात. एक गरीब विधवा बाईने 2 शिक्का भेट चढाई. हाय तर खूपच थोडसे. तू जास्त देऊ शकत नाही का? मी तुम्हाला सांगस की या गरीब रांडायल बाईनी बठ्ठासही जास्त टाकेलसे, कारण या बठ्ठासनी त्यासनं जास्त धनमयी वाचाडस निधी न, पण आई गरीब बाईनी तिला कमाई मान जे व्हत ते बठ्ठ दिदीनं. धर्मगुरुसनी प्रभुले मारी टाकानी योजना करी. प्रभु येशूना 12 चेलासमाथी एक यहुदा इस्कारियोत हवा गुप्तमा धर्मगुरुसले भेटना आणि चांदीनाथी शिकासमा येशूले पकडी देवाना स्वीकार करा. त्यावेळी यहुदी लोकांना वालांडण सण साजरा करी राहणार होतात. पवित्र योहान ही येशूना जवळ ना होता. त्यासले येशूनी सण्णा बकरा लेवाले धाड, कारण त्यासले खावानी तयारी करवानी होती. तव येशू आणि त्यासना शिष्य एक घरमा एकटा व्हायनात आणि खावाना मेजना चारी बाजूना बसनात. मी दुःख भोगाना पहिले वलांडन सनन जेवण तुम्हाला संगे करावं अशी मनी खूप इच्छा होती, कारण मी तुमले सांगस देवना राजमा आई पुरं वस तवपर्यंत मी आई जेवण आखो कधी करणार नाही. जेवण म्हणजे महत्वानी पवित्र विधी होती. ती 1000 साल पहिल्यानी मिश्र देशमाना गुलाम सने मुक्तीने आठवण देस. हय एक भविष्यवाणीनी पण आठवण देस आणि घोषणा देस की मसीहा जो पापसनी क्षमा करील आणि त्यांना राज्यानी स्थापन होईल. जेवणना टाइमले येशूनी भाकरी लिध्यात आणि प्रार्थना करी. हे हामना देवबा तू धन्य से, बठा सृष्टी ना राजा, जो जमीन माई भाकर देस आई मन शरीर से ते तुम्हनी वास्ता देवा मा येई राहन, मनी याद मा आई करा. प्रभू येशूनी भाकर तोडीसन प्रत्येक शिष्याला दिली आणि त्यानंतर द्राक्षरसना एक कप लिधा, ज्यामाईन प्रत्येक जण पितात. हे हामना देवबा तू धन्य से, बठा सृष्टी ना राजा, जो द्राक्षना येलसले फये देस आई ल्या आणि तुमनमा यांनी वाटणी करा. कारण मी तुम्हाला सांगस देवना राज्य येस्तव पर्यंत द्राक्षसना येल ना उपज मी याना पुढे पेनार नाही. आव कप मना रगत मन नवा करार से, ते रगत तुम्हनी वास्ता वातामा येई राहन, पण देखा माले धरी देनार ना हात मनी संगे टेबल वर से. देवनी ठरायल परमाने खरोखर माणूस ना पोऱ्याला मारालेल जोय, पण ज्या माणूस ना हातीवारी त्याले धरी देवा माऊन त्या माणूसनी केवढी दुर्दशा होई. आई वाहूच शकाव नाही. गुरुजी कोण से तो? त्यासले विचारा कुणाबद्दल बोली राहणार? शिमोना शिमोना तुमना बठासनी परीक्षा लेवान सैतानी इच्छा करेल से, जसं शेतकरी भुसामाई गहू अलग करस तसं खराब माई चांगलं अलग करानी वाचता. पण शिमोना तुना विश्वास ढळाले नाही जोये, म्हणून मी तुनी वास्ता प्रार्थना करी आणि जवळ तू मनीकडे परत वैशी तवय तुना भाऊसले मजबूत कर. तेव्हा मी तुमना संगे जेलमा जावाले आणि तुमना संगे मराले बी तयार से. पेत्र मी तुले सांगस, तू मला वैखस अशी 3 दाव नावकारशी तवलग आज कोंबडा बांग देवाव नाही. जवळ मी तुमले बाहेर धाडत अवय मी तुमले बिन झोई पायतान धाडत त्या टाइमले तुमले काय कमी पडन? नाही एक गोट बी कमी पडत नाही. पण आते ज्यानीकडे पिशवी नाही ते झोईसे त्यांनी ती लेव, आणि ज्यानीकडे तरवार नाही त्यांनी कपडा इकीसनी एक इकत लेव. कारण मी तुम्हाला सांगस त्यांनी अपराधी समा गंती व्हायल होती असे जे शास्त्रमा लिखेल ते पुरं व्हावाले जाय होतं, आणि त्या मनाबारामा जे काय लिखल ते खरं व्हायन. त्या रातले प्रभू येशू आणि त्यासना शिष्य येरुशलेम सोडीसन जैतूना डोंगरकडे प्रार्थना करायला गयात. रस्तापासून वळणात आणि बगीचामा गयात. जवळच दगडनी एक चक्की होती, त्यानाथीन जैतूननं तेल काढत होतात. त्यामुळे बागले गेत्सेमन असं नाव दिलं होतं, अर्थात तेलनी चक्की. येशूने शिष्य सले सावध कर, तुम्ही परीक्षामा नाही पडाले जाय म्हणून प्रार्थना करा. त्याला माहित होतं की त्यांना मारवानी वेळ जवळचे. प्रभू येशू जरा दूर जायसनी प्रार्थना करायला लागणार. हे बापा, तुनी इच्छा होई तर आऊ प्याला मनाकडथी दूर कर, तरी मनी इच्छा प्रमाणे नको
पण तुना इच्छाप्रमाणे होऊ दे. वेदनासने प्रभू येशूना घाम रक्ताना थेंबा पाडाले लागना. तव एक स्वर्गदूत प्रगट व्हायना. यांना वाचते की त्याले सामर्थ्य मिळो. जवळ तो प्रार्थना करीसनी उठना त्याने शिष्यसले झोपेल देख. तुम्ही कशाले झोपी राहनात? तुम्ही परीक्षामा पडाले नाही जोय म्हणून उठीसनी प्रार्थना करा. अचानक धर्मगुरू आणि शिपायासनी गर्दी तटे पोहोचली. ज्यांना म्होरक्या यहुदा इस्करियोत होता. तो विश्वासघाती शिष्यानी प्रभूले गये मिळाना वास्ते पुढे व्हाना. प्रभू येशूने त्याले सांग, यहुदा, मुकालीसनी माणूसना पोऱ्याले तू धरी देस का? काही त्यांना शिष्यासनी आपला कपडासमा लपाडेल तलवार काढी. प्रभू, आम्ही तलवार चालवूत का? याले अटक करा. पेत्र प्रभू येशूनी रक्षा करना वास्ते पुढे व्हायना आणि त्याने प्रमुख धर्मगुरूंना तासना तलवार वाय कान कापा. बस वायन. येशूने त्यांना कानले हात लावा आणि बरं कर. चमत्कार. जसं चोरणीकडे येव तसं तुम्ही मनीकडे तलवार यांनी सोटालीस निवनात का? मी दररोज मंदिर मा तुमनी संग राहू तवय तुम्ही माले धरानी कोशिश नाही करी. पण आई तुमनी काम करानी घटका से जवळ अंधारानी सत्तान राज से. याले अटक करा. सैनिकांनी येशूले पकडेसन त्यांना हात बांधात. त्यांना शिष्य त्यासले स्वतःसले वाचारणा करता तथान पै गयात. सैनिक प्रभू येशूले यरुशलेमना सुनसान रस्त्यातही त्याले प्रमुख धर्मगुरूंना घर लई उन्हात. यानावर चांगला पहारा ठेवा. पेत्र दुर्तीन विचार करीत करीत अंगणमा उना. जवळच रात काढना वास्ते सिपायसनी आग सिलगाडी होती. पेत्र बी आगना जवळ बसेल सेवक्सना जोडे जायसन बसना. तटे कोणीतरी त्याला वैखी काढ. हाऊ माणूस बी येशूने संगे होता. बाई, मी त्याले वैखत बी नाही. मी त्यासले एकत्र देखात. शिपायसने येशूना डोळासवर कपडा बांधा आणि त्याला मारायला लागणार. सांग तुले कोणी मार? भविष्यकार, पुढे तुले कोण मारी? रातले पेत्र बेचैन होईसन महलना दालनमा फिरी राहता. तवय त्याला कोणीतरी ओळखी काढ. तू बी त्यास नामानाज एक से. पण मी नाही से. त्याच दरम्यान धार्मिक आगेवाने सनी महासभा बलाई. एक अधिकारीले सैनिकच द्वारा येशूले लेवाले धाड. तुमना नम्र सेवक. थांबा थांबा, मी सांगस. न्यायसभाना पुढे न्या. चाल. सभाना लोकेशने प्रभू येशूले प्रश्न विचाराना आरंभ कर. आमले सांग, तू मसीहास आहे का? जर मी तुमले सांगसू तर तुम्ही अजिबात विश्वास ठेवाव नाही. आणि जर मी तुमले प्रश्न विचारसू तर तुम्ही उत्तरच देवाव नाही. यांना पुढे मी सर्वशक्तिमान देवना जेवना बाजूला बसे. तर मग तू देवना पोरे असे का? तुम्ही सांगतस की हाव मी से. असं म्हणाला अधिकार त्याले कोणी दिना? त्यासने काय सांगत आम्ही स्वतः ऐकत. दोषी आपण याले पिलातनाकडे लई जाऊ. हो हो, यांनी संगे दूर. जवळ येशूले लिजाय राहतात तवय एक माणूसने पेत्रकडे बोट दखाडीसनी सांग. आव माणूस बी येशूनी संगे होता. यामा काही संशय नाही से, कारण आव बी गालेली से. माले माहित नाही कशाना बारामा तुम्ही बोली राहनात. प्रभू येशूनी मांगे वळीसनी मित्रसले आणि शिष्यसकडे देख. पेत्रले येशूना गोष्टीने आठवण वणी. पेत्र, मी तुले सांगस, तू मला वैखस असे 3 दाव नावकारशी तवलग आज कोंबडा बांग देवाव नाही. पेत्र रडतच अंगणमाईन बाहेर निघी गया. सकाळमा मंदिરના રખવાલદારસના ટોળા યરુશલેમની લહાન ગલ્લીમાંથું
एक व्यक्तीले रोमी सुभेदार पिलातना निवासकडे ढकेलत ली जाय राहतात. चला. पिलात मृत्यूदंड देवा प्रसिद्ध होता आणि त्याला यहुदियसनी जरा भी पर्वा नाही होती. या अगदी सकाळ मा आणि आठे तुम्हाला काय जाय आमना लोकेसमा फुटी पाडत असताना याले धरेल छे. मंदिરના આજુબાજુના આવારમાં यानामुळे दंगल सुरू वहिनी. याले काय शिक्षा देव? त्याले शिक्षा द्या. याले शिक्षा करा. याले शिक्षा करा. रोमी अधिकारीसले त्यासना स्थानिक धार्मिक झगडासमा रस नाही होता. जवळ पावत शांतीनं भंग नाही होत. या माणूसले दोष देवा असे माले काहीच कारण सापडत नाही. काहीच कारण नाही. आम्ही त्याला दोषी समजतस कारण हा सम्राटले कर देवाले मनाई करस आणि स्वतःले मसीहा आणि राजा समजस. अशा अभियोग पिलातनं ध्यान आकर्षित जाय जो स्वतःले त्याने पदवीना वास्ते धोकाना इशारा होई जाता. ऐ राजा तो तू यहुदीस ना राजा से का? तुम्ही सांगतस तसंच. यांनी गालील माती सुरुवात करेल से आणि आते हो अठे येईल से. गालील मा आऊ माणूस गालिली से का? तसं जर वई तर आपण हेरोदले यांनी बरोबर व्यवहार करू देऊ. तो अजून अठे येरुसलेम मातसे. याले हेरोदनीकडे लई जावा. होय मालक. प्रभू येशूले त्यानावर दोष लावणारा हेरोदना महालमा लय गयात. हेरोद खूप खुश व्हायना. तू स्वतःले काय म्हणास? तू ज्यासले तुना चेला म्हणास त्या कोण शेतस? खूप लोक सांगतस की तू चमत्कार करस. मने वाचता काहीतरी कर ना. प्रभू येशूने कायच उत्तर नाही दिलं. परंतु धार्मिक आगेवान अधिकारी आणि पुरोहित त्यासनं तोंड बंद नाही करी सकत. म्हणा देवा आऊ बठा लोकेसले दोषी ठरावस. तो स्वतःले राजा म्हणस. आऊ माणूस एक राजा. हेरोदनी येशूले बेइज्जत करवाना सुरू कर. सुरुवातमा त्याले रेशमना कपडा घालीसनी त्यांनी थट्टा करी. महाराज याले चांगला झोडी काढा. याले पिलातनाकडे परत थडा. आऊ त्यांना प्रार्थना शे. जवळ पावत प्रभू येशू सैनिक आणि धार्मिक आगेवान पिलातना घर दुसरी दाव उन्हात तो पावत तठे मोठी भीड जमा व्हायनी होती. सैनिक अधिकारी वलांडन सणना पाळा करता दूरतीन येईल होतात. ते बडा न्यायना सिंहासनासमोर उभा राहतात. तरी बी पिलात येशूले दोषी नाही ठरावान सांगत होता. आऊ माणिसनी मरणदंड भोगासारखं काहीच करेल नाही से. म्हणून मी याले फटका मारीसनी मग सोडी देस. धार्मिक आगेवानसना प्रभावामुळे लोके वेगळा अनुरोध करायला लागला. या सणना टाइमले त्याले त्यासनी करता एकले सोडणं पडे. रोमी वलांडन सणना दिवसले मृत्यूदंड दियेले सोडत होतात. तो त्यासना रिवाज होता. हमनी वाचता बरब्बाले सोडा. हा हमनी वास्ते बरब्बाले सोडा आणि या माणूसले दंड देवा. बराबर. येशूला मारी टाका. याले वधस्तंभावर खेळा. हम याले वधस्तंभावर चढावा. तुम्ही त्याने फटका मारा. शिपायासना कडेतून प्रभू येशू निर्दयाची मार खावाले पडत होता. पण लोकेसना राग कमी व्हायना नाही. तुम्ही कशानी वाट देखील आहे ना पिलात? त्याने क्रूसवर चढावा. लोकेसना विनंती वरतून शेवटी पिलातनी येशूले क्रूसवर मृत्यूदंड देवाले राजी व्हायना. लोकेसना जोर देवामुळे पिलात गुन्हेगार बराब्बाले सोडायला राजी व्हायना आणि येशूले क्रूसवर लटकावणी परवानगी दिली. त्यांनी सांग मी यांना रक्तातील निर्दोष से. हा त्यांना रक्त आमनावर आणि आमना पोर्यासवर राहो. सुभेदारना सैनिक येशूले महालमा लय गयात. काय होणार से याना बारामा हमले सांग. महाराज तुम्ही आमलेवा चढायला जाहीर आहे ना. आमलेवा चढायला जाहीर आहे ना. चला काम उरकी टाकू. येशूले दुसऱ्यांदा मारानंतर सैनिकसनी त्याले कपडा घालात आणि लाकूडना क्रूस त्यांना पाठवर बांधा. नंतर यरुशलेमा ढकलेत निर्दयाती शहरमा फिरावं. चला. सकाळना 9 वाजना पहिले सैनिक यरुशलेमना बाहेर मृत्यूदंड देवाण ठिकाण ज्याले गुलगुथा नाहीतर खोपडी म्हणतस तठे गयात. तो बिचारा अर्ध मरेला सारखा जाय राहे ना. याले इतला त्रास का बरं दी राही ना. थकवाथी आणि कमजोरीथी प्रभू येशू जमिनीवर पडणार. लाकूड क्रूस आते भी त्यांना पाठवर होता. त्याला त्रास नाही व्हावा म्हणून रोमी सुभेदारनी गर्दी माईन एकले शोधी काढ जो क्रूसले उचकी सकी. तुझं नाव काय? कोर्नेकर शिमोन साहेब.
आठे पाय ठेव. दोर कापा. तू हाय लिसन चाल. एक मोठी गर्दी येशूना मागे येत होती, जेव्हा बाया बी होत्यात, जे त्यांना वाचते रडत रडत येशूकडे उन्यात. देवा, आम्ही तुनी वाचते रडी राहिनोत. हाय पिले पिले. प्रभू हाय पिल्या. येरुशलेम मान्या बाया सवन तुम्ही मनी वाचता रडू नका, पण तुम्ही स्वतःनी वाचता आणि तुम्हाला पोऱ्यासनी वाचता रडा. कारण जवळ जंगल हिरवसे तवय आस्या गोष्टी घडतस. मग आई सुकाई तवय काय होई. देव तुले मदत करो. आम्ही तुनी वाचते प्रार्थना करसूत. शेवटी ते गुलगोता आठे पोहोचणार आणि क्रूर कार्याना आरंभ व्हायना. 2 डाकोसना संगे संगे प्रभू येशूना बी बहारना कपडा काढा होतात. लाकड सले जोडीसन क्रूज बनाडा, ज्यानावर त्यांना हातमा खिळा ठोकात. सैनिक सनी त्यासनी पायमा बी खिळा ठोकात. आपलं काम करत राहा. उचल उचल तो क्रूस. तुम्ही तो फुट्टा काढा. दोऱ्या ढिल्या सोडा. तिनीसना क्रूस सरळ लावानंतर सैनिकसनी प्रभू येशूना क्रूसवर एक पाटी लाई, जिनावर लिखवत हाव यहुदीसना राजा से. तवय त्या क्रूस जवळ उभा राहायसनी त्या तिनीसना मरणनी वाट पाही राहतात. थोडा टाइम नंतर प्रभू येशूनी क्रूसवरून आरोई मारी. हे बापा, यासले माफ कर, कारण त्या काय करतस ते त्यासले समजत नाही. सैनिक जासले जगावरतून हालांनी परवानगी नाही होती. टाइम काढा करता येशूना कपडा वाटाना बारामा विचार करायला लागणार. या साधारण माणूसना कपडा नाही सेतस. अरे जाऊ दे, नको ते फाडू नको. मी तुला सांगू काय ते. चला चिठ्ठ्या टाकूत. आओ देख माना राजा. तू खूप भाग्यवान छे. तू यानी सके काय करसे. तू हाली जिंकली आमचे. दखनारा समा येशूवर दोष लावणारा धार्मिक अगुवा होतात. यानी दुसराले वाचाडेल से त्याले स्वतःले वाचाडू द्या. जर तू ख्रिस्त से तर हवं स्वतःले वाचाड. क्रूस खांबावर थई हेटे ये. हमले तुला एखादा चमत्कार देखाड. जवळ येशूले क्रूसवर लटकावं होतं तव एक सैनिकने कापड आंबमा बुडाईस त्यांना होठवर ठेवा. तू यहुदीसना राजा से तर स्वतःले वाचाड. प्रभू येशूने तो स्वीकारा नाही. त्यांना संगे लटकायला अपराधीने बी त्यांनी निंदा करी. तू ख्रिस्त सेना तर स्वतःले आणि हमले वाचाड. तू देवले भ्यात नाही का. तुले जी शिक्षा मिळेल छे तीच त्याले पण त्यांनी काय वाईट करेल नाही छे. येशू जवळ तुन राजी तवय तू मनी याद कर. मी तुले वचन देस, तू आज मनी संगे सुखलोकमा रासी. वेळ जाय राहिंती तरी बी दिवसना समय होता. तवय पुरा देशमा अंधकार व्हायना. थोडीच दूरवर एक मंदिर होतं, जठे अत्यंत पवित्र स्थानवर वरीमा एकदम मुख्य लोकेशनी पापनी क्षमा करता जात होतात. तठे एक मोठा पडदा होता, जो मुख्य लोकेशले परमेश्वरना उपस्थितीतून अलग राखे. अचानक वरतीन खालपावत फाटना. हे बापा, मी मना आत्मा तुना हातमा सोपी देस. त्या कठोर सेनापतीने देख लोके त्याले मारी राहणार होतात. तशा कधी नाही व्हायनं होतं. देवना नावनी महिमा वहो. खरोखर हा एक धार्मिक माणूस होता. त्यानंतर एक सिपाईने प्रभू येशूना एक बाजूमा भालाती मार. रक्त आणि पाणी तथाई निघाले लागलं. जेनाती हे स्पष्ट होतं की तो मरी गया होता. कैकदा मरेल असले रातभर क्रूसवर ठेवत होतात. परंतु विश्राम दिन जशा पवित्र दिवसांना पाहिले, अरिमता योसेफ जो धार्मिक आगेवान बी होता, तो मृत्यूदंड बी सहमत नाही होता. त्याने पिलातानाकडे प्रेतक्रियाना करता येशूने शरीर मांग आणि पिलाताने ते दिलं. येसुफनी प्रभू येशूना शरीरले कपडा वेटाळा आणि तो एक नवी कबरमा ठेवा आणि प्रवेशद्वारवर एक मोठा दगड ठेवा. जवळ योसेफ आणि त्यांना संगतीना कबरमाईन बाहेर वनात तवय त्यासनी बायासले देख, ज्या येशूना मागे मागे येल होत्यात. जवळ तो जिवंत होता आणि दुर्तीन मृत्यूनं दृश्य देख होतं. हमले माफ कर. हामी देवना शरीरना मांगे मांगे जाय राहनोत. सर्वांसनं स्वागत से, पण येवा शबात येई राहना.
एकदा त्यासनी दख कबर कोठेसे नंतर त्या परत उन्यात म्हणजे त्या सुगंधित मसाला आणि कपडासाना पट्ट्या बनावी सकतील. रिवाजानाप्रमाणे यांना उपयोग प्रभू येशूना शरीरले लाई सकतील. रविवारना सकाळी पहाट होताच बाया कबर होती त्या बागमा उन्यात. पण त्यासले एक शंका होती की तो दगड त्यासले नाही हलाव. त्यासले आश्चर्य होईना कारण तो दगड बाजूमा होता आणि प्रभू येशूना शरीर तठे नाही होत आणि त्यासना कपडा तठे पडेल होता आणि तठे दोन माणसे चमकणारा कपडा समा अचानक प्रगट होईना आणि त्या देवदूतनी तिसना संगे बोलनात तवय त्या घाबरी गया. तुम्ही जिवंत होयले मरणना कबरमा देखी राहिना तो अठे नाही से पण उठी गया. जवळ तो कालीनमा होता तवय त्यांनी काय सांगवत यांनी याद करा. माणूसना पोऱ्याले पापी लोक्यासना हातमा धरी देतील त्याले वदसना वर मारतील आणि तिसरा दिनले तो परत जिवंत होईल. प्रभू येशूने सर्व गोष्टी त्यासले याद येवाले लागण्यात जे त्यांनी सांगत होतं. जो उपदेश त्यांनी डोंगरवर आणि रस्त्यावर दिला होतात. आई तुम्ही कोणले सांगू नका. माणूसना पोऱ्यानी खूप दुःख सोसव आणि लोकेसने कडथी नाकारामा येव मरण येव आणि तिसरा दिनले परत जिवंत व्हावं आई भावाले जोय. हाय नवी बातमी नंतर त्या बाया प्रभू येशूना 11 शिष्यासले शोधाले फिरण्यात. ऐका दगड बाजूले पडेल होता. आम्ही मजार बघाऊत तठे देवनं शरीरच नाही होता नाही होता. काय आपणा देवनं शरीर जात राह ना. आणि 2 माणसे आमले देखायनात देवदूत सूर्यनी मायक चमकेत आणि त्यासने आमले सांगा तुम्ही जिवंत ना शोध मरेलनी कबर मा का करी राहणार. आई खरंच आहे. आमनार विश्वास ठेवा विश्वास ठेवा. आम्ही त्यासले देखा तुम्ही स्वतः भी देखा कबर रिकामी होती आपला देव जाईल होता. पेत्र तू विश्वास ठेवायला जोजे. पेत्र स्वतः दखा करता पयत गया. त्यानं 1 दिवस शंका समा गया होता. अजून 2 लोके यरुशलेमा प्रभूना शिष्य सले एक आश्चर्याची माहिती सांगायला परत उन्हात. येशू प्रभू खरोखर उठेल छे. तो शिमोनले देखाय ना. आम्ही त्याला वळख नाही रस्त्यावर नाही. पण जवळ त्यानी भाकर मोडी तवय आम्ही त्याला ओळख. पण कितला चमत्कारिक से तो तठे हमाउस चले गया. तुमना बरोबर शांती असो. प्रभू येशू अचानक त्यासनामा उभा राहणार. कोणता भी दरवाजा उघडा किंवा बंद नाही व्हायना होता. गुरुजी ते चकित आणि घाबरायला होते. त्यासले वाटणं आपण भूतले देख. तुम्ही इथला का बरं घाबरी गयात. तुमना मनमा इथला संशय का बरं येतस. मना हात पाय देखा मीच तोसे असं देखा. माले हात लाईसनी देखा आणि तुम्ही वयक्षात. जसं तुम्ही मना हाडूकनी मास देखतस तसं भूतले नाही राहत. जवळ मी तुमनी संगे वतू तव या बठ्या गोष्टीसना बारामा मी तुम्हाला सांग. मोशे नियमशास्त्र संदेष्ट आणि स्तोत्रे यासनी जे काय मना बारामा लिखेल होतं ते बठ खरं व्हाय ना. असं लिखेल से ख्रिस्तनी दुःख सोसव आणि तिसरा दिनले मरेल माई परत जीवत व्हावं. येरुशलेम थी सुरुवात करीसनी बठा राष्ट्र समात्याना नावमा पश्चात्ताप आणि पाप क्षमाना संदेश देवामा येवाले जोय. तुम्ही या गोष्टीसना साक्षीदार सेतस. मना बापन दिયેલ वचन मी तुम्हावर धाडसू. वर्थही खाली तुम्हावर शक्ती येत नाही तोपर्यंत या शहरमा वाट देखा. प्रभू येशू नंतर पुष्कळदाव शिष्यसले अलग अलग लोकेशना दाखायना आणि 500 लोकसमा प्रगट व्हायना. गालिलना एक डोंगरवर त्यांना 11 शिष्यसले भेटना. देव तुम्हाला आशीर्वाद देवो आणि समायो. स्वर्गमा आणि पृथ्वीवर बठा अधिकार माले दिયેल से. म्हणून तुम्ही बठा राष्ट्र समाज जावा आणि त्यासले शिकाडा. त्यासले बापना पोऱ्याना आणि पवित्र आत्माना नावमा बाप्तिस्मा द्या. जे काय मी तुमले हुकूम करेल से ते बठ्ठ त्यासले पाळान शिकाडा. आणि देखा जगना शेवट पर्यंत मी नेहमीच तुम्हाला संगसे. आमेन. शेवटी मरणमाथून जिवंत व्हावावर 40 दिवस नंतर प्रभू येशू त्यासना शिष्यसले लिसन जैतून ना डोंगरवर बगीचामा गयात आणि हातवर करीसनी आशीर्वाद दिना. जवळ तो आशीर्वाद देत होता तो त्यासले सोडीसनी स्वर्गमावर लेवाय गया.
एक महान चमत्कार व्हायना होता. प्रभू येशूनी मरणवर विजय मिळावा होता, त्यामा काय शंका नाही होती. तो तोच होता जे तो सांगी राहता. तो स्वतः सृष्टीना निर्माता परमेश्वर होता, जो मनुष्याना रूपमा येल होता. तो जगमा लोकेसना पापना दंड भरा करता वना होता. त्यांना निर्दोष जीवन बलिदान करता वना ही परमेश्वरनी योजना होती. येशूनी सांगवत की तो आपला पापसनी क्षमा करी जर आम्ही त्याला आमना उद्धार करणारा स्वीकार करसूत. जे त्यानावर विश्वास ठेवतस त्याला तो क्षमा करस, ते परमेश्वरना जोडे राहतील. त्यासनी भविष्य करव होतं की ते जगमना लोकेसना पापना दंड करता बलिदान करी. ही गोष्ट खरी से की तो मरणमाईन उठना हय सांगस की तो उद्धार करता से. याना वास्ते की तो सर्व काळना उद्धार दी सकस, जो त्यानावर विश्वास करस. प्रभूनी सांगवत, मी पुनरुत्थान आणि जीवन से. जो मनावर विश्वास ठेवस तो मरी बी जाई तरी जगी. प्रभू येशू आपला पापसनी क्षमा करणार सेत आणि आपलं जीवन प्रेम आणि शांतिमय भरी देतीन. आपले तो एक अर्थपूर्ण जीवन देवाले मांगस, जो परिपूर्ण भरपूर आणि उद्देशपूर्ण जीवनले त्यासना सांगाना अर्थ हवं होता. जवळ त्यांनी सांग, देखा मी दरवाजानी जोडे उभासे आणि दरवाजा ठोकी राहनो. जर कोणी मना आवाज ऐकस आणि दरवाजा उघाडस तर मी त्यांनी जोडे मझार माझ्यासू. आपणले पापसनी क्षमा मिळवाले, आत्मविश्वास वाढवाले, मृत्यूनंतर भी परमेश्वरना संगे राहावा करता प्रभू येशूले आपला उद्धार करता स्वीकारना भई. त्यासनावर विश्वास ठेवना भई की तो आपला पापना वास्ते त्यांनी बलिदान कर. जवळ आम्ही त्यासनावर विश्वास करसोत. अहो कष्टी व वज्जाथी दाबाये लोकेस्वन, तुम्ही पठा मनीकडे या, मी तुमले विसावा दिसू. मी वाट सत्य आणि जीवन से. मनाकडे येवा बिगर पापनीकडे कोणी जात नाही. आपला जीवनमा इच्छा भई की आपला पापसना दंड चुकाडाना वास्ते प्रभू येशूले स्वीकार करसूत. तो प्रभू मसी आपला जीवनमा येतीन. परमेश्वर आपला हृदयनी गोष्ट जाणतस, ते शब्दस्वर आणि मनना भावस्वर ध्यान देतस. प्रार्थना अशी करा, प्रभू येशू मले तुमनी आवश्यकता से. धन्यवाद, क्रूसवर प्राण दिधा मना पापसना दंड भराना वास्ते. मी मना जीवनना दार उघाडी देस. आपले मना उद्धार करता प्रभू स्वीकार करस. मना जीवनना प्रत्येक क्षण तुना हातमाले. मले तू असं बनाड जसं तुम्ही बनाडणार सेतस. आमीन. तुमले मसीहाले तुमना जीवनमा बोलावान व्हय तर हय प्रार्थना आपला मनमा सांगत राहा. प्रभू येशू मले तुमनी आवश्यकता से. धन्यवाद, मना वास्ते क्रूसवर प्राण दिना म्हणून मना पापसना दंड भरा करता मी मना जीवन न दार खोलीसन. मना उद्धार करता प्रभू स्वीकार करस. मना जीवनना प्रत्येक क्षण तुना हातमाले. मले तू असं बनाड जसं तुम्ही बनाडणार सेतस. आमीन. तुम्ही प्रभू येशूले तुमना उद्धार करता स्वीकार व्हय तर तुम्ही विश्वास ठेवा की जसं त्यासनी वचन दिएल शे तो आते तुमना जवळ शे. तुम्ही विश्वास ठेवा की तुमना पापसनी क्षमा करी आणि तुम्ही मृत्यूनंतर सदैव त्यांना जोडे राहशात. प्रभूना संगे तुम्ही तुमना संबंध मजबूत करी सकतस. त्यासना जोडे प्रार्थना करी सकतस आणि पवित्र बायबल वाचा. त्यांना संगे राहावा, त्यासनावर प्रेम करा आणि त्यासनं अनुकरण करा. ध्यानमा ठेवा त्यासनं वचन जे त्यासनी आपले दिएल से आणि सांगेल से. मी तुले सोडाव नाही नि कधी टाकाव नाही. देख जगना शेवटपर्यंत मी नेहमीच तुना संगे से. तुमले येशूना बारामा जास्त माहितीनी जरूर व्हय तर आमले लिवा. तुमना बारामा पण आमले लिवा आणि कितला लोकेसनी तुमना संगे येशूनी कहाणीले ऐका. तुमना जीवनमा त्यांना काय फरक पडना ऐकाबद्दल तुमले हार्दिक धन्यवाद. कृपा करीने लिखा, इंडिया कैंपस क्रुसेड फॉर क्राइस्ट, पोस्ट बॉक्स नंबर 8422, सेंट थॉमस टाउन, बैंगलोर 5600084.